गाईज, माझे नाव प्रतीक काशीनाथ इंगुले. मी नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग NMIT या कॉलेजमध्ये ITI ब्रांचला शिकत आहे. तरी आज मी तुम्हाला ऑर्थोग्राफिक व्ह्यू काढायची पद्धत शिकवणार आहे. तरी हा आपला आयसोमेट्रिक व्ह्यूचा क्वेश्चन आहे. तरी आपल्या ह्या जॉबमध्ये आपली ही 110 mm ही लेंथ आहे. तरी L = 110 mm आपली लेंथ. या जॉबची हाईट आहे 62 mm. तरी H = 62 mm आणि ह्या जॉबची विड्थ आहे 42 mm. W = 45 mm. आपला हा आयसोमेट्रिक ऑर्थोग्राफिक व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला सर्वात आधी X आणि Y ॲक्सिस मारून घ्यावे लागतील. तरी आपला हा ऑब्झर्वर ह्या साईडला असल्यामुळे आपण याचा फ्रंट व्ह्यू ह्या साईडला काढणार. याच्या खाली येणार आपला हा टॉप व्ह्यू आणि याच्या साईडला लेफ्ट हँड साईड व्ह्यू. तरी आपण आपल्या फ्रंट व्ह्यूसाठी लेआउट काढून घेऊ. याची फ्रंट व्ह्यूसाठी लेंथ आहे, हाईट आहे 62 mm. तरी 62 mm आणि याची लेंथ आहे 1010 mm. 1010 mm. तरी आपल्या फ्रंट व्ह्यूसाठी आपण लेआउट काढतो आहे. आपण 62 हाईट, त्याला 110 mm वरती ठेवून आर्क. त्यानंतर आपल्या कंपासमध्ये 110 mm लेंथ, त्याला हाईटवरती ठेवून आर्क. तरी आता आपण ह्या पॉईंटमधून जॉईन करून घेऊ इकडे आणि इकडे. आता आपण आपल्या टॉप व्ह्यूसाठी लेआउट करून घेऊ. टॉप व्ह्यूसाठी विड्थ आहे 45 mm. विड्थ आहे आपली 45 mm आणि लेंथ आहे. आता आपण आपल्या टॉप व्ह्यूसाठी लेआउट करून घेऊ. तर आपल्या टॉप व्ह्यूची हाईट आहे 45 mm, लेंथ आहे 1010 mm. 1010 mm. आपण आपल्या कंपासमध्ये 45 mm विड्थ घेऊ, 1010 आणि आर्क. परत आपल्या कंपासमध्ये आपण 110 mm लेंथ घेऊ, आपल्या विड्थवरती ठेवू आणि आर्क. तरी आता आपण आपल्या टॉप व्ह्यूसाठी हे लाईन्स जोडून घेऊ. हा आला आपला टॉप व्ह्यू. आता आपण लेफ्ट हँड साईड व्ह्यू काढूया. लेफ्ट हँड साईड व्ह्यूसाठी विड्थ आहे 45 mm. 45. लेफ्ट हँड साईड व्ह्यूसाठी लेआउट काढून घेऊ. आपल्या लेफ्ट हँड साईड व्ह्यूची लेंथ आहे 45 mm आणि हाईट आहे 42 mm. तरी आता आपण आपल्या लेफ्ट हँड साईड व्ह्यूसाठी लेआउट काढून घेऊ. हा आपला 45चा अँगल असा. आपण आता सुरुवात टॉप व्ह्यूपासून करूया. टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला काय काय दिसणार, तर आपल्या टॉप व्ह्यूमध्ये हा इतका पोर्शन, हा सगळा पोर्शन दिसणार. इकडचा हा आणि खालचा बेस हा आपल्या टॉप व्ह्यूमध्ये दिसणार. तरी आता आपण आपल्या टॉप व्ह्यूकडे जाऊया. आता आपण टॉप व्ह्यू काढूया. हा 30, पुन्हा हा 30, हा 1 आणि पुन्हा हा 1. तसं सेम खाली नाही. तर आता आपण हे पॉईंट्स पॅरल जोडून घेऊ. असं तरी आपण आता आपल्या ह्या टॉप व्ह्यूमधले हे सर्कल्स काढूया. सर्कलसाठी इथून इथे डिस्टन्स घेतला 12 mm, इथून इथे 12 mm. आता हे दोन्ही पॉईंट्स फेंट लाईनने जोडून घेऊया. आता आपण इकडनं हा व्ह्यू 12 mm आणि हा व्ह्यू आपला हा 12 mm. 12 mm हा आपल्या सर्कलचा सेंटर पॉईंट. सर्कलचा झाला सेंटर पॉईंट. आपण हे 6 mm सर्कल काढूया, कारण
आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्या सर्कलचं डायमीटर दिलं आहे 12 mm, तरी आपला रेडियस झालं 6 mm. आपण आपल्या ह्या 6 mm सर्कल काढूया. तर आता आपण हा 6 mm सर्कल काढूया. धरला असा कंपास. झाले सर्कल्स. हे डिस्टन्स घेऊया 12 mm. आपला हा डिस्टन्स झाला 12 mm. इकडे पण आपण डिस्टन्स घेऊया हे 12 mm. त्याला तर आपण आपल्या फ्रंट लाईनने जोडून घेऊया. आपली फ्रंट लाईन. तर हा आपल्या टॉप व्ह्यूचा सिम्पल लेआउट, याला आपण नंतर शेअर करूया. तरी आपण आपला फ्रंट व्ह्यू काढूया. तर आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये हा एवढा पोर्शन, हा पोर्शन आणि हा पोर्शन दिसणार आहे. म्हणजे हा सेम पोर्शन ह्या साईडला हा असा असणार आणि हा मधला पोर्शन. तर आता आपण हा 30 mm डिस्टन्सवरती अशी हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन आणि परत 30 mm वरती ही व्हर्टिकल लाईन. त्यानंतर आता आपण हा आपला मधला पोर्शन काढूया फ्रंट व्ह्यूमध्ये, हा पोर्शन. तरी इथं आपल्याला डिस्टन्स दिला आहे 10 mm, खाली हा 5 mm. तरी इथून आपला 10 mm खालती, 10 mm खालती, इकडं पण इथून 10 mm खालती. आता ह्याला आपण फ्रंट लाईनने जोडून घेऊया. फ्रंट लाईनने जोडून घेऊया. तरी आता आपल्याला घ्यायचं आहे इथून 5 mm आत, इथून 5 mm आणि इथून 5 mm. तरी आता आपल्याला ह्या डिस्टन्सवरती पूर्ण डिस्टन्स आहे. तरी हे आपले डिस्टन्स आहे 5 mm. आपल्याला मिडलमध्ये 22 mm काढायचं आहे. तर 5 mm म्हणजे इकडून आपल्याला 9 mm सोडावं लागेल आणि इकडून आपल्याला 9 mm सोडावं लागेल. हा 19 mm सोडावं लागेल आणि इकडे आपल्याला घ्यायचं आहे 14 mm. इथून आपला डिस्टन्स घ्यायचा आहे 14 mm आणि आपल्या ह्या पॉईंटला आणि या पॉईंटला आपल्याला असा जोडायचं आहे. कारण इथं आपला डिस्टन्स दिला आहे 22 mm. हा 22 mm आणि हा मधला ह्या मिडल आहे 40 mm आणि हा 5 mm. म्हणजे हा टोटल झाला 50 mm. आपली लेंथ आहे इथली 50 mm. ओके, ही पण आपण जोडून घेऊया. हा 1 सेंटीमीटर आणि इकडनं 1 सेंटीमीटर घेऊन याचा मिडल काढला आहे 1.5 सेंटीमीटर. आता आपण इथं आपला सर्कल काढूया. आपल्याला हा सेमी सर्कल काढण्यासाठी ह्याचा सेंटर शोधावा लागला. आपला हा सेंटर आहे, तरी आपण आता सेमी सर्कल काढूया. ही आपली रेडियस, हा आपला सेमी सर्कल. आपला सर्कल. तरी आता आपण आपल्या इथले हे 2 छोटे छोटे सर्कल्स काढूया. फ्रंट व्ह्यूमधले हा सर्कल आणि हा सर्कल काढूया. तरी आपण इकडे डिस्टन्स हे आपण हे जोडून घेऊया 12 mm आणि हा 12 mm जोडून घेऊया. इकडे आपला हे घ्यायचं आहे 12 mm. हा आपला इथला 12 mm, हा इथला आपला 12 mm. हा आहे आपल्या सर्कलचा सेंटर पॉईंट. तरी आपण सर्कल्स काढूया. सेंटर. आता आपण आपले 12 mm सर्कल काढूया. हा आपला एक सर्कल आणि हा एक आपला सर्कल. आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये इथे खाली 5 mm डिस्टन्सवरती हे दिसणार आहे, हा गॅप दिसणार आहे. मोबाईल कुठं
हा गॅप दिसणार आहे, ह्याची लेंथ आहे 5 mm. हा आहे आपला 6 mm डिस्टन्स. 6 mm वरती हा खाली आणि हा खाली. तरी हा आपला फ्रंट व्ह्यूचा लेआउट. हा आपला फ्रंट व्ह्यूचा लेआउट झाला. आपण नंतर फेअर करूया. आता आपण काढू लेफ्ट हँड साईड व्ह्यू. लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये आपल्याला हा पोर्शन दिसणार, हा पोर्शन दिसणार आणि हा पोर्शन दिसणार. तर आपण आपल्या लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये डिस्टन्स काढूया. प्रोजेक्शन्स आपला तो वरती घेऊया. प्रोजेक्शन्स त्यानंतर आपलं हे डिस्टन्स आहे 12 mm. आपण आपलं डिस्टन्स घेऊया 12 mm. हा 12 mm आणि इथून हा 12 mm, हा 12 mm. आपण आता जोडून घेऊया. खाली आपण घेऊया 12 mm डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करूया. 12 mm आपण आता जोडून घेऊया. हा झाला आपला लेफ्ट हँड साईड व्ह्यूचा रफ डायग्राम. आता आपण याला फेअर करूया. आता आपण आपल्या डायग्रामला डार्क आणि फेअर करूया. झाला आपला आपण आपल्या टॉप व्ह्यूला फेअर करतोय. हा आपला फ्रंट व्ह्यू. आपण याला फेअर करून घेऊ. आपला फेअर असलेला फ्रंट व्ह्यू. हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. आता आपल्या लेफ्ट हँड साईड व्ह्यूला आपण फेअर करून घेऊ. तरी आपण आपल्या ह्या टॉप व्ह्यूसाठी डायमेन्शन घेऊया. ही लेंथ आहे 30 mm, ही लेंथ आहे 12 mm, ही आहे 30 mm, ही आहे 30 mm, ही आहे 12 mm, ही आहे टोटल 1010 mm. परत तर ही लेंथ आहे, राहिले तर काढायचं. ही लेंथ आहे 12 mm. त्यानंतर ही लेंथ आहे 12 mm. आपल्याला ह्या सर्कल डायमीटर दिली ती 12 mm. आपण इथे 30 mm, ही आहे 50 mm. त्यानंतर ही लेंथ आहे 25 mm, ही लेंथ आहे 8 mm, ही लेंथ आहे 35 mm, ही लेंथ आहे 12 mm, ही लेंथ आहे 45 mm, ही लेंथ आहे 12 mm, ही लेंथ आहे 12 mm, ही लेंथ आहे 48 mm. टोटल लेंथ आहे 48 mm, टोटल लेंथ आहे 62. तर आपला होता हा आहे आपला फ्रंट व्ह्यू, हा आहे आपला टॉप व्ह्यू, हा आहे आपला हा साईड व्ह्यू. हा आपला होता ऑर्थोग्राफिकचा क्वेश्चन, आयसोमेट्रिकचा क्वेश्चन. त्याला आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूमध्ये काढला आहे. हा आहे आपला फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू, हा साईड व्ह्यू. ह्या क्वेश्चनचे हे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू. धन्यवाद.